नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक हा आनंदी जवळच बसून असतो आणि आनंदी सोबत घातलेले सगळे क्षण त्याला आठवत असतात. आनंदीकडे टक लावून तो बघत असतो. थोड्याच वेळाने गरम पाण्याने आनंदीचं अंग देखील पुसून काढतो आणि मग पुन्हा देवाची सेवा करण्यासाठी तो देवळात जातो. आता तिथे रेश्मा आलेली असते. रेश्मा सार्थकला म्हणत असते की सार्थक, अरे तू काय तुझी अवस्था करून घेतलीये आणि ह्या काय युजलेस गोष्टी तू करतोयस. सार्थक म्हणतो की युजलेस गोष्टी असतील त्या तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाहीये आणि माझा आनंदीवर खरं प्रेम आहे, पण तुला मात्र ते कधीही कळणार नाही. तर रेश्मा त्याला म्हणत असते की अरे सार्थक, परंतु आता तुला कामावर यायला हवं ना. तेव्हा सार्थक म्हणतो की रेश्मा, अगं काय बोलतीयस तू हे, माझी बायको हॉस्पिटलमध्ये असताना मला कामाचं सुचेल का, आणि बेणारे आहेत ना काम सांभाळायला, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तितक्यात तिथे गुरुजी येतात. गुरुजी सार्थकला म्हणतात की आतापर्यंत तू तुझी परीक्षा दिली, आतापर्यंत तू तुझा अहंकार सगळ्या काही गोष्टी देवीच्या चरणी ठेवल्या, परंतु आज मात्र तुला अजून एक अवघड गोष्ट करावी लागणार आहे. तुला तुझ्या एका अवयवाचा त्याग करावा लागणार आहे आणि एका पायावर तुला देवाची सेवा करावी लागणार. एक पाय बांधून ठेवून तुला काम करावं लागेल, जमेल तुला. तेव्हा सार्थक म्हणतो की हो गुरुजी, आनंदीसाठी काही करू शकतो मी. तर लगेचच सार्थक आता रुमाल घेतो आणि त्याचा एक पाय बांधून ठेवतो. रेश्माला मात्र हे अजिबात बघवत नसतं. सार्थक आता एका पायावरच साफसफाई करायला सुरुवात करतो. थोडासा पुढे जातो आणि जोरात खाली पडतो. तेव्हा रेश्मा म्हणते की अरे सार्थक, तुला लागलं असेल. परंतु सार्थक रेश्माला म्हणतो की रेश्मा तू बाजूला हो. तर आदर्श सुद्धा हे सगळं बघत असतो. सार्थक पुन्हा उभा राहत असतो, पुन्हा पडत असतो. आदर्श रेश्माला सांगतो की सार्थकला त्याचं व्रत पूर्ण करू देत, तो त्याच्या प्रेमासाठी ही परीक्षा देतोय, त्यामुळे आपण त्याला सपोर्ट केलं पाहिजे. तर इकडे एका पायावर सार्थक आता देवीची सेवा करत असतो. तसतसं आता आनंदी ही शुद्धीवर येत असते. नर्सला ही गोष्ट समजते. नर्स अण्णा आणि मालतींना सुद्धा ही खुशखबर देते आणि म्हणते की आताच तिने हाताची हालचाल केली आणि तुमची पेशंट आता शुद्धीवर येते. हे ऐकून अण्णा आणि मालतीलाही खूप आनंद होतो. त्यानंतर आता डॉक्टरही बाहेर येतात. अण्णा विचारतात की आनंदी पूर्णपणे बरी झाली आहे ना. डॉक्टर म्हणतात की आता जेव्हा ती पाण्याचा एक घोट घेईल तेव्हाच आपल्याला कळेल. शुद्धीवर तर ती आलीये, परंतु पुढचं आपण तेव्हाच सांगू शकतो. बेनारे लगेचच आता आदर्शला फोन करतात आणि आनंदी शुद्धीवर आल्याची खुशखबर देतात. आदर्श म्हणतो की अरे वा, म्हणजे सार्थकचं व्रत फळलं तर. बेनारी म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलंय की जोपर्यंत त्या पाणी पित नाही तोपर्यंत आपण जास्त काही सांगू शकत नाही आणि लवकरच आनंदी मॅडमने पाणी प्यायला हवं. तर इकडे रेश्मा, रुंदा आणि शलाका बसलेल्या असतात. शलाका म्हणत असते की आई, अगं काय सांगते ही रेश्मा, आणि सार्थक अक्षरशः लोटांगण घालतोय त्या आनंदीसाठी. तेव्हा रुंदा म्हणते की मग काय हे नवीन आहे का, सार्थक तर नेहमी आनंदीचे लोटांगण घालत असतो. शलाका म्हणत असते की बघ ना, पण त्याने आनंदीसाठी सगळा त्याग केलाय. रुंदा म्हणत असते की त्याला म्हणावं की असा सगळ्या गोष्टींचा त्याग कर, तू घरादाराचा, कंपनीचा, सगळ्याचा त्याग कर म्हणावं. रेश्मा म्हणते की हो काय बोलताय काकू तुम्ही हे. तेव्हा रुंदा म्हणते की अगं तू सार्थकला घेऊन आता तुझ्याकडे घेऊन जाणार आहेस ना लग्न झाल्यानंतर. रेश्मा म्हणते की हो ते सगळं ठीक आहे, सार्थक जे काही करतोय ना ते सगळं काही त्याच्या प्रेमासाठी करतोय. रुंदा म्हणते की अगं पण ते सगळं करतोय त्या आनंदीसाठी करतोय, आणि आनंदी जर मेली तर काय, तर तो काय तिच्या फोटो सोबत संसार करणार आहे का. तितक्यात केदार तिथे येतो आणि रुंदाला आणि शलाकाला आता तो बॅड न्यूज देतो आणि सांगतो की आनंदीची तब्येत आता सुधारते आणि ती शुद्धीवर येते. हे ऐकून शलाका आणि रुंदाला तर मोठा धक्का बसतो. सोबत रेश्माचं तोंड सुद्धा पाहण्यासारखं होतं. शलाका म्हणत असते की आई, आता काय करायचं ह्या मुलीचं, ही आनंदी पुन्हा आपल्या घरामध्ये येणार. रेश्मा म्हणते की नाही, यावेळी हे अजिबात होणार नाही आणि मी असं होऊही देणार नाही. तर इकडे रेश्मा अंशुमनला भेटलेली असते आणि अंशुमनला ती सांगत असते की तुम्हाला लवकरात लवकर आनंदीचं काम हे तमाम करायचंय. हा 25 लाखांचा चेक मला आनंदी अजिबात जिवंत नकोय. अंशुमन म्हणत असतो की मॅडम 25 लाख रुपये तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता मला जे करायचंय ना ते मी बरोबर करतो. रेश्मा त्याला म्हणते की हे बघ, मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीही गडबड नकोय. अंशुमन म्हणतो की मॅडम तुमचं बरं आहे, तुम्ही तर पडद्याआड काम करता, परंतु मी मात्र निर्भीडपणे, निर्लज्जपणे सगळ्यांसमोर काम करत असतो. रेश्मा त्याला म्हणते की तुला 25 लाख रुपये हवेत आहे ना. त्यावर अंशुमन म्हणतो की हो 25 लाख तर मला हवे आणि त्यासाठीच तर मी काम करणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आनंदीचा बरोबर केम करतो आणि आता तर तुम्ही आनंदीला डायरेक्ट भावपूर्ण श्रद्धांजलीच व्हायला याल. असं बोलून आता अंशुमन तिथून निघून गेलेला असतो. तर रेश्मा मागे म्हणत असते की बघूयात सार्थक आता कोण जिंकतं, तुझं प्रेम जिंकतं की माझी महत्वाकांक्षा जिंकते. तर इकडे सार्थक हा देवीचा प्रसाद सर्वांना वाटत असतो. त्यानंतर
त्यानंतर तो देवीजवळ येतो. तितक्यातच तिथे आदर्श येतो. आदर्श सार्थकला खुशखबर देतो की आनंदी शुद्धीवर आली आहे. हे ऐकून सार्थकला प्रचंड आनंद होतो. देवी आईचा उदो उदो करत तो देवी आईचे आभार मानतो. आदर्श म्हणत असतो की डॉक्टरांनी सांगितलंय की ते आता रिकवर होऊ शकतात, फक्त त्यांनी पाणी प्यायला हवंय. म्हणजे एकदा की आनंदी पाणी प्यायली ना तर सगळं काही ठीक होईल. सार्थक देवीला म्हणत असतो की आई, तुझे माझ्यावर खूप उपकार आहे. तू आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित केलं, परंतु आता आनंदीने पाणी प्यायला हवं ग. सार्थक आता आदर्शला सांगतो की गुरुजीने सांगितलं होतं की याचकाचं व्रत आता दिवसेंदिवस कठीण होत जाईल. त्यामुळे आता जोपर्यंत आनंदी पाणी पित नाही ना तोपर्यंत मी पाण्याचा घोटही पिणार नाही. आदर्श देवी आईला म्हणत असतो की देवी आई, आता तूच काहीतरी चमत्कार कर. तर इकडे मालती बसून आनंदीला पाणी देत असते, परंतु आनंदी पाणी काही घेत नसते. उलट सगळं पाणी आता तिच्या तोंडातून बाहेर येत असतं. मालतीला खूप रडायला येत असतं. नर्स सांगते की तुम्ही प्रयत्न करत राहा, ती नक्कीच पाणी पिईल. सार्थक आता पुन्हा देवीची सेवा करायला लागलेला असतो आणि फरशीवर झाडू मारत असतो. तितक्यातच मीडियावाले तिथे येतात आणि म्हणत असतात की बघा, हे सार्थक राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसचे ते मालक आहे आणि बघा ते त्यांच्या बायकोसाठी किती मोठी कुर्बानी देत आहे. त्यांच्या बायकोची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे तिला बरं करण्यासाठी त्यांचा हा एक प्रयत्न आहे. तुम्ही इथे बघू शकता की कालपासून त्यांनी अन्नही खाल्लेलं नाहीये आणि ते पाणीही पित नाहीयेत. आदर्श आता मीडियावाल्यांना तिथून घालवत असतो. तर सार्थकला मात्र तिथे चक्कर येते आणि सार्थक तिथेच चक्कर येऊन पडतो. आदर्श आता खूपच घाबरलेला असतो. कोणीतरी पाणी आणा असं तो म्हणत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अण्णा आनंदीला पाणी देत असतात. आनंदीने आता पाणी घेतलेलं असतं. इकडे आदर्श हा सार्थकला पाणी देत असतो, परंतु सार्थकने अजून पाणी घेतलेलं नसतं. आणि मग आदर्श आता सार्थकला खुशखबर देतो की आनंदीने पाणी घेतलंय आणि मग देवीचे आभार मानत आता तो पाणी पितो. आता आनंदीकडे येतो आणि आनंदीला तो म्हणत असतो की इथे बरं तुम्हाला उजेडात झोप लागली. तेव्हा आनंदी सार्थकच्या डोळ्यातलं पाणी पुसत असते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.